खेळाडू पाठवायचा आहे वेदा आणि गेम चेंजर संघाने, नाही तर तुम्हाला पेनल्टी मिळेल. इथे ओव्हर कमी करण्यात येतील, रन्स कमी करण्यात येतील. कृपया हे लक्षात घ्या. आपण वेळ देऊ नका. इथे फार गरजेचा एक्स्ट्रा प्लेयर इथे. बरोबर हा आता सामना सुरू होतोय तो म्हणजे 1:54 मिनिटाने आणि बरोबर 2:04 हा इथे सामना संपला पाहिजे. पहिला चेंडू राऊंड विकेट मारा. डावखुऱ्या फलंदाजासाठी थोडासा चकतोय, थोडा चकवा असा चेंडू टाकताना, फसवा चेंडू टाकताना डेट बॉल होतोय इथे देशमुख यांच्याकडून. महेश देशमुख गोलंदाजी करताना पहिला चेंडू. वेदा संघाकडून आखूड टप्प्याचा चेंडू हलकाचा चोडून दिला. जोरदार अशी अपील पंचांकडे. दाद मागताना एक उत्कृष्ट चेंडू टाकताना इथे महेश देशमुख. महेश डी पहिला चेंडू या तिसऱ्या सामन्यातील ग्राउंड क्रमांक 1 वरती वेदा ठाणे वर्सेस गेम चेंजर्स. गेम चेंजर संघाचा डावखुराचा फलंदाज नेक्स्ट बोर्ड टाकलेला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वाईट होतोय. 51 धाव मिळते. केतन आणि उमेश सलामीला येताना इथे केतन मात्र डावखुराचा फलंदाज स्ट्राईकला खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला उभा आहे. साथ देतोय केतनला उमेश. महेश स्पिनर असा हा फिरक्याचा गोलंदाज. चांगली संधी होती इथे विकेट किपरला, परंतु इथे मात्र ही संधी हुकते. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, खरोखर चांगली फिरकी इथे आणि फिरकीची करामत इथे आपल्याला दाखवताना दिसतोय तो म्हणजे महेश देशमुख. अनुभवी असा हा गोलंदाज वेदा ठाण्याकडून. फुलटॉस चेंडू होतो जबरदस्त इथे. स्ट्रोक खेळताना, ग्राउंड शॉट मारताना, पूल करतोय, ग्राउंड शॉट मारतोय इथे. कव्हर मधून गेलेला हा चेंडू सरळ 4 धावांसाठी खणखणीत चौकात चांगला गॅप तयार करून 4 धावा मात्र वसूल करतोय डावखुराचा फलंदाज केतन. हा चांगला पटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आता 4 धावा लागोपाठ 2 चौकार वसूल करताना इथे आपल्याला दिसतोय केतन काय आक्रमक होतोय, इरादा स्पष्ट करतोय आणि महेश वरती मात्र दबाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. लागोपाठ 2 चौकार मारून चांगली गॅप तयार करून एक रूम तयार करतोय आणि 2 चौकार मात्र ते वसूल करतोय तो म्हणजेच केतन. केतन इथे खरोखर आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय. बॅट खांद्यावर घेतोय, ओझ खांद्यावर घेतोय बॅटचा, पण मन मात्र हलका करतोय. लेग साइडला टाकलेला चेंडू इथे मात्र चेंडू जातोय एसटी मागे. निर्धाव चेंडू कमबॅक मात्र करतोय महेश या गोलंदाजीमध्ये. फिरक्याचा गोलंदाज. शेवटचा चेंडू केतन साठी. केतन आतापर्यंत 2 चौकार मारून खेळताना एक धाव मात्र मिळते. केतनला स्ट्राईक वरती राहील तो म्हणजे केतन. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाजी कोण करतोय पाहूया. वेदा संघाकडून गोलंदाजीसाठी येताना वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पवन स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा जातो तो म्हणजे केतन. 2 चौकार म्हणून खेळतो. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलेले आतापर्यंत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात धाव संख्या होते ती बिनबाद 10च्या सरासरी धाव गती राखले ती म्हणजेच इथे गेम चेंजर संघाने. पवन राईट ऑन द मारा करताना पंचांना पार करून फुलटॉस चेंडू येतोय. लेग साइडला फिरून मारला पटका, हलकासा फ्लिक करतोय, चेंडू मात्र जातोय चांगला गॅप मधून सीमेरेषेजवळ आणि चेंडू जातोय सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावा. हे तिसरा चौकार पवन केतनच्या बॅट मधून. एक उत्कृष्ट फलंदाज बघायला आपल्याला इथे मिळतो, उत्कृष्ट खेळी बघायला मिळते. कलात्मक असे फटके मारतोय. 4 चौकार इथे 4 धावा इथे वसूल करतोय, चौकार इथे वसूल करतोय केतन.
खरोखरच जबरदस्त फलंदाजी इथे बघायला मिळते ती म्हणजेच गेम चेंजर संघाकडून केतनकडून आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार मारले होते, या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 चौकार मारतोय. नामोहरण करण्याचा प्रयत्न इथे केतन करतोय. या सर्व गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना पळवतोय मात्र चारही दिशेला. स्वान प्रेमी आणि स्वान इथे येतोय, कुत्रा येतोय या मैदानामध्ये. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी. झेल सुटतोय जीवनदान केतनसाठी. काय फायदा उठवतोय तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. इथे ताज्या आठवणी इथे येते ती म्हणजे महिला विश्वकपाची. इथे हरमितकरने इथे झेल घेऊन आपल्याला विश्वकप जिंकून दिला होता. एक उत्कृष्ट खेळ खेळला इथे महिला संघाने आणि 48 वर्षानंतर महिला संघाने भारताला विश्वविजेता केलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय इथे केतनसाठी आणि जोरदार पूल करतो. चेंडू पाहूया जातोय सरळ फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गेलेला हा सरळ सीमेरेषेच्या बाहेर उत्कृष्ट असा हा चौकार. काय खणखर चौकार मारतोय, चौकाराची बरसात करतोय. धावांचा पाऊस मात्र केतन इथे पडतोय. डावखुराचा फलंदाज आक्रमण होतोय, आक्रमण करतोय. कुठेही ते दयामाया न दाखवता चेंडूला मात्र सीमेरेषेच्या बाहेर फेकून देतोय. काय फलंदाजी करतोय, चौफेर फटकेबाजी करताना चारही दिशेला फटके मारतोय, चारही दिशेला चौकार वसूल करतोय आणि पूर्ण क्षेत्ररक्षण भेदून तो चौकार वसूल इथे करतोय. आपल्या संघासाठी चांगलं रनअप इथे या 2 संघांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा उंच मिड ऑफ क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू सरळ जातोय सीमेरेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने गेलेला चेंडू 1 बाउन्स. इथे मात्र धुवाधार फलंदाजी बघायला मिळते. खरोखरच काय आक्रमण करतोय, धावांचा मात्र पाऊस पडतोय. चौकाराची बरसात करताना इथे गोलंदाजाला होते अक्षरशः तुटून पडतोय. कुठेही गोलंदाजाला तो संधी इथे देत नाहीये. पुरेपूर खराब चेंडूचा इथे फायदा उठवताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे केतन. हैराण करतोय या क्षेत्ररक्षकांना. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा चेंडू मारतोय, जबरदस्त गॅप निर्माण करतोय, रूम तयार करतोय, 4 धावा वसूल करतोय. आपल्या संघाचा धावफलक मात्र धावता ठेवताना आपल्याला दिसतोय केतन. 5 चौकार म्हणून खेळताना हा मात्र चेंडू जातोय डाव्या हस्तीच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. थोडासा दिशाहीन दबाव मात्र नक्की दिसतोय आपल्याला इथे पवन वरती, कारण आतापर्यंत 3 चौकार मारले. तिथे दबाव नक्कीच असेल पवन वरती. 3 चौकार बसले, त्याला माहितीये की इथे खणखर फलंदाजी करतोय, उत्कृष्ट फटकेबाजी करतोय केतन. त्याला कशा तऱ्हेने आपण रोखावं इथे मात्र शांत डोक्याने गोलंदाजी करावी लागेल. फुलटा चेंडू येतोय, जबरदस्त ही मॅन शॉट जातोय सरळ 1 बाउन्स पडतोय का षटकार पाहूया. इथे 1 बाउन्स चौकार होतोय. काय फटकेबाजी, कुठलं असं क्षेत्र, कुठलीशी जागा याने इथे शिल्लक ठेवली नाही की त्या क्षेत्रामध्ये याने चौकार मारला नाही आतापर्यंत. लेग साइड बनावी, ऑफ साइड बनावी, चौफेर फटकेबाजी करताना चौफेर असे चौकार वसूल करतोय. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय केतन. हा चौकाराचा बादशाह आतापर्यंत. सगळ्यात जास्त चौकार मारले ते क्रिकेट क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकरने, परंतु या मैदानामध्ये मात्र जास्त चौकार मारण्यामध्ये आज इथे आपल्याला बघायला मिळतोय केतन. 2800 चौकार मारून आज विश्व रेकॉर्ड केलाय सचिन तेंडुलकर, जो क्रिकेटचा देव म्हणून इथे भारतामध्ये जन्माला आलेला आहे. आणि हा उत्कृष्ट चेंडू होतोय का इथे फसवा चेंडू, चकवा देणारा चेंडू. इथे मात्र पवन खरोखरच डोकं शांत ठेवून गोलंदाजी केली आणि हा वचपा काढतोय. 3 चौकार मारले होते, परंतु तो आता इथे वेगळ्या विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. काय चेंडू टाकलाय, स्लो चेंडू त्यांनी टाकला होता. हौस सोडून दिलेला चेंडू आणि इथे तो फसतोय केतन आणि या जाळ्यामध्ये अडकतोय. पवनच्या केतन पॅव्हिलियन मध्ये जातोय. आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी करताना पण तेवढीच आपली मोठी कामगिरी करून जाताना मैदानामध्ये कुठेही त्यांनी कसर सोडलेलं नाही. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय केतनने. आतापर्यंत धावसंख्या होते ती
29 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत या दोन षटकामध्ये आणि वैयक्तिक 27 धावांवरती बाद झालाय केतन. खरोखर काय फलंदाजी केलंय, बहारदार फलंदाजी करताना आपल्याला इथे केतन दिसला. 12 चेंडूमध्ये 27 धावा, जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन, काय सरासरी त्याने राखले इथे. एक जबरदस्त खेळ इथे मात्र संपुष्टात येते ती म्हणजे केतनची. वेदा ठाणे वर्सेस तिथे गेम चेंजर या दोन संघांमध्ये सामना होताना या ग्राउंड क्रमांक 1 वरती तिसरा सामना आजच्या दिवसातील वेदा ठाणे संघाने क्षेत्राशी स्वीकारले. हा निर्णय त्याचा नक्की योग्य होतोय का, कारण दोन षटकांमध्ये 29 धावा झालेल्या, 27 धावा मात्र केतनच्या याच्यामध्ये, पण यश मात्र पवने इथे मिळवलाय केतनला बाद करण्यासाठी. तिसरा षटक पाहूया कोण घेऊन येतोय वेदा ठाणे संघाकडून. प्रवीण गोलंदाजीसाठी येताना पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय प्रवीण. सामना करतोय उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज उमेश. सलामीला आलेला फलंदाज अजूनही त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाहीये, कारण एका साईडने केतन खेळत होता, 2 षटक केतन खेळाला, पण उमेशला संधी काय मिळाली नाही. तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू खेळ आज इथे उमेश काय इथे खेळायला येतो म्हणजे केतन. 29 धावांमध्ये 27 धावा वैयक्तिक केतनच्या. हा मात्र उत्कृष्ट फटका, लेग साईडला फिरून मारायला शॉट. पाहूया किती धावा मिळतात. क्षेत्रक्षेत्रातच चेंडूवर होतोय, जोरात धावत जाऊन अतिशय लांबचा पल्ला गाठत चेंडू इथे होतोय. तोपर्यंत इथे उमेश मात्र आपलं खातं उघडतोय आणि दोन संघासाठी धावा मात्र इथे गोळा करतोय. जबरदस्त पूल करताना स्केअरले क्षेत्रामध्ये चेंडू जातो. इथे एक धाव मात्र मिळते, एका धावचे समाधान. एक बलाटे दोन संघ वेदा ठाणे वर्सेस गेम चेंजर्स संघाने पहिला सामना जिंकलेला आहे, पण वेदाला मात्र आपलं खातं उघडायचं आहे. आता पाहूया या सामन्यामध्ये आपलं खातं उघडतोय का वेदा पुन्हा सलामी विजयी सलामी देतोय का, इथे काय विजयी होतोय का पाहूया. डावखोरा फलंदाज पुन्हा एकदा येतोय विशाल. प्रवीणचा फक्त चेंडू टप्प्याचा चेंडू होता, हलका सोडून दिलेला चेंडू, उंची दिलेला चेंडू, परंतु चेंडू मात्र जागेवरती फलंदाजाच्या खांद्यावर आदळतोय. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा आपल्या गोलंदाजी पारकडे आत्मविश्वास गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण मात्र पाऊल पुढे टाकतोय. फर्स्ट स्टेट डॉक्टर्स टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 इथे पार पडताना नाशिक शहरामध्ये, पवित्र शहरामध्ये चेंडू जातोय एसटीच्या पाठीमागे. क्षेत्रक्षेत्रात चेंडू होतोय, तोपर्यंत 2 धावा मात्र निघतील. फेकी मात्र चांगली होते आणि समाधान मानतील हे दोन खेळाडू 2 धावांवरती. खरोखरच एक समयोचित अशी फलंदाजी करताना आणि दोघांमध्ये चांगला असा तालमेल जमतोय. 2 धावा मात्र वसूल करताना हे दोन फलंदाज आपल्याला दिसत आहेत, उमेश आणि विशाल. पुन्हा चेंडू जातोय एसटी मागे. अंपायर्स विकेट का बाद होतो, फलंदाज बोल्ड होतोय, त्रिफला उडतोय इथे फलंदाजाचा. विशाल मात्र पॅव्हलियनमध्ये परततोय. मोठी संधी होती विशालसाठी वन डाऊनला येऊन खेळण्याची, पण तो बाद होतोय इथे आणि यशस्वी होतोय. प्रवीण पहिला गडी बाद करतोय तो म्हणजे प्रवीण. अशातच 2 गडी बाद होत. धावसंख्या होते आतापर्यंत 34. गेम चेंजर संघाने पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना 116
धावा इथे केल्या होत्या आणि 117 धावाचं टार्गेट दिलं होतं. म्हणजेच ते आर के वॉरियर्सला आणि ते त्यांना पेलवलं नव्हतं, त्याच्यामध्ये विजयी झाला होता गेम चेंजर्स. परंतु आता प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा पाहूया गेम चेंजर्स किती धावा करतोय, केवढं मोठं आव्हान देतोय वेदा ठाणे संघासाठी. स्वीपचा फटका इथे परंतु अयशस्वी होतोय, खराब फेकी होते. एक धाव मात्र नक्की मिळेल. प्रवीण वेगवान असा गोलंदाजी करतोय, लेग स्टंपवर टाकलेला आहे चेंडू 22 रुपयामध्ये एक धाव मात्र मिळते, ती म्हणजेच गेम चेंजर संघाला. शॉट चेंडू टाकला होता, पण तेवढा त्याचा प्रहार करताना जबरदस्त पूल करतोय. क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, इथे धावा मात्र मिळतात 2. अंपायर अंपायर बॉल किती झाले आता? ओव्हर आता संपली. दोन रन्स कटला, 2 रन्स कट. ओके, कृपया मैदानाच्या समोर 11 नंबर 15 नंबर कृपया बाजूला व्हा. भूपेश
हॅलो 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 चालू हॅलो 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 मैदानाच्या पंचारीकडे लक्ष द्या की सामन्याला जास्त वेळ घेऊ नका फटाफट सामना इथे खेळवायचा आहे जास्त वेळ घेतल्यानंतर संध्याकाळी 5-5:30 काळोख पडतो हा उत्कृष्ट शॉट हा शॉट मारताना कवर बरेच चेंडू घेतला जातोय एक धाव मात्र मिळते इथे हा उत्कृष्ट चेंडू स्टंपवर चेंडू जातोय चेंडू टाकताना हा गोलंदाज चेंडू व्हायचा इशारा पंचांकडून स्पॉन्सर करा म्हणा हा उत्तुंगाचा फटका बाहुबली शॉट जबरदस्त प्रहार करताना जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर जेवढा मोठा खेळाडू तेवढा मोठा फटका आपल्याला उंची त्या खेळाडूची तेवढी उंची या षटकाराची काय फलंदाजी काय फटका काय शॉट खेळतो हा फलंदाज आपल्याला क्रिकेटला उंचीवर घेऊन जाते उंच उंच असे फटके मारून जबरदस्त षटकार बघायला मिळतो आपल्याला आज या सामन्यामध्ये आणि या दिवसामध्ये उत्कृष्ट असा हा षटकार बाहुबली शॉट आणि बाहुबली षटकार मारलेला आहे अतिशय उंच असा गेलेला चेंडू इथे लॉंगच्या डोक्यावर मारायला षटकार इथे मात्र वसूल करतोय उंच खेळाडू उंच फटका पाहूया माहिती आता कोणत्या तऱ्हेने चेंडू टाकतोय हलकासा कट होतो दिसतो बघा चेंडू येताना इथे क्षेत्ररक्षक जर एक धाव मात्र नक्की मिळेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण येते हे अशा तऱ्हेने हे षटक संपलंय सोमा सर याच्यामध्ये वाईड आला का या षटकामध्ये नाही ना
एक वाईड आला. ओके, अशा तर धाव संख्या होते 5 षटकांत. धाव संख्या होते ती 3 गडी बाद 55. डबल पंजा 55. कौस्तुभ गोलंदाजी करताना राठोड मारा करतो. फलंदाज आहे इथे आणि उत्कृष्ट हा चेंडू रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न फसतो इथे गेम. फलंदाजाचा इथे पंच मात्र इथे आता विचार विनिमय करतील. जोरदार अशा अपील. बॅट कट आहे का, चेंडू बॅटला लागलाय का, झेल मात्र इथे उत्कृष्ट घेतलाय यष्टीरक्षकाने. नाराज दिसतोय इथे राजेने. इथे मात्र उत्कृष्ट झेल घेतलाय, फलंदाजाला बाद केलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया सभ्यतेचा खेळ म्हणजेच क्रिकेट, एक उत्कृष्ट खेळ म्हणजे क्रिकेट. आणि बाद होते फलंदाज, नाराज मात्र नक्की होतोय. शेवटी गेम आहे. एक चांगलं डिसिजन घेताना इथे निर्णय घेताना दोन अंपायरचे मयूर कोष्टी आणि सोमा बिराजदार क्रिकेट असोसिएशनचे हे दोन अंपायर्स चांगल्या तऱ्हेने इथे निर्णय देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आता फलंदाजीसाठी जातोय गेम चेंजर संघाचा हा खेळाडू अमित. भाऊ काय गेम चेंज करतोय इथे अमित. इथे मात्र धावसंख्या होते 55. चौथा गडी बाद होतोय. अमित वरती मात्र आता जबाबदारी असणार आहे. धावसंख्या वाढवावी लागेल, मोठं टार्गेट द्यावं लागणार आहे. ते म्हणजेच इथे वेदा ठाणे संघाला. पाचवं षटक प्रगतीपथावर पोहोचतो. तो उंच गेलेला चेंडू, हवेत सरांनी मारलेला चेंडू मिडॉन मुगरच्या मध्ये जाताना चेंडू तो 2 धावा मात्र पूर्ण फेकी मात्र चांगले होते. पंचाचा निर्णय मात्र इथे निर्णय योग्य असल्या तऱ्हेने देताना मयूर कोष्टी. उन्हाचा ताप वाढतोय तसा या क्रिकेटचा जोर ताप जास्त नक्कीच वाढतो. आता दुपारचा प्रहार चालू आहे. फुलटा सीधा चेंडूवर जबरदस्त पूल करताना लेग साईडला इथे मात्र चेंडू अडवतोय. चांगली फेकी होते. एका धावते समाधान. उत्कृष्ट इथे क्षेत्ररक्षण करताना हा क्षेत्ररक्षक. ऑफसाईडच्या बाहेर अपील करताना वायचा इशारा पंचांचा होते. एका दिवशी धाव मिळताना जबरदस्त क्रिकेट. वेदा ठाणे वर्षात गेम चेंजर्स दोन संघांमध्ये यजमान संघामध्ये गेम चेंजर होते खेळतोय. नाशिकचा संघ आपल्या नाशिक शहरामध्ये खेळताना आणि दबदबा मात्र इथे निर्माण करताना दिसतो. हा जबरदस्त पूट सरळ मारला चेंडू. रोहित शर्माच्या आठवण देणारा हा शॉट इथे मात्र बघायला मिळतोय. 2 धावा इथे पूर्ण होते. फेकी येते. एक शॉट रन घेतलेला येते. इथे मात्र नुकसान होतं या फलंदाजाचं आणि आपल्या संघाचंच होतं. नक्कीच आपण पूर्ण क्रीज मध्ये बॅट टेकून यायचं धाव घेताना. एक शॉट रन मात्र इथे मिळतो. एकच धाव मिळत आहे गेम चेंजर संघाला. कौस्तुभचा पुढचा चेंडू पुढे सरसवतो हत्तीच्या पावलाने जबरदस्त प्रहार करताना. आणि हा चेंडू जावे आता नक्कीच सीमेरेषेजवळ सीमेरेषेच्या बाहेर चौका. खराब क्षेत्ररक्षण. ढेंगा घालून चेंडू जातोय. इथे आपल्याला काही खेकडे नाही पकडायचे तर चेंडू पकडायचा आहे. आणि अशा तऱ्हेने 4 धावा मात्र मिळत आहेत गेम चेंजर संघाला. एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहत आहोत आणि खराब क्षेत्राचा फायदा मात्र येतो होतो गेम चेंजर संघाला. 4 धावा मात्र मिळतात. इथे 1 धाव मिळणार होती. 4 धावा मात्र मिळतात. चौकार मात्र मिळतो होतो फलंदाजाला. पुन्हा एकदा कौस्तुभ राठोड मारा करताना. हा जोरदार प्रहार पुन्हा उंच गेलेला चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षणाला चेंडू खाली येते. पाहूया
चेंडू अडवला जातो, सीमारेषेजवळ अडवला जातो, तोपर्यंत धावत आहेत, धावून पुन्हा थांबतात आणि पुन्हा धावत आहेत हे दोन फलंदाज. इथे कडे धाव धावायची गरज होती, इथे 3 धावा मात्र इथे मिळतात. अशा तऱ्हेने षटक संपलं. धाव संख्या होते ती 67. 6 षटक संपल्यानंतर धाव संख्या होते 67. 67 धावांची इथे खेळ खेळताना हे दोन फलंदाज गेम चेंजर संघाचे खेळाडू आपल्याला दिसतात. अजून 3 षटक शिल्लक आहेत. लवकर खेळा, जास्त वेळ घेऊ नका. जर आपण जास्त वेळ घेतला आणि घेतला आहे तुम्हाला नक्की पेनल्टी इथे मिळणार आहे. ज्यावेळी तुमचे 8 षटक संपलेले असेल त्यावेळी तुमचा स्कोअर कमी झालेला असेल किंवा 1 षटक तरी कमी झालेलं असेल. पाहूया काय निर्णय देते कमिटी इथे. दोन्ही संघांना सूचना येते, जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर दोन्ही संघांना पेनल्टी मिळणार आहे इथे. तर लवकरात लवकर सामना संपला. जास्त वेळ घेऊ नका, डिसिजन जास्त वेळ घेऊ नका. 1 तासापेक्षा जास्त वेळ इथे गेलेला आताच पहिल्या इनिंगला. अजून 3 षटक शिल्लक आहेत. भूपेश पुन्हा एकदा गोलंदाजी करताना. दुसऱ्या षटकाने संघाचा 7वं षटक घेऊन येतो. धाव संख्या होते 67. भूपेश पुन्हा एकदा. हा कुठं चेंडू होतो, वेस्ट भागात चेंडू होतो, वेस्ट कुठे चूक न करता चेंडू मात्र अडवतो. निर्धावाचा चेंडू जातोय भूपेश याचा. टिचून अशी गोलंदाजी करतोय. चेंडूचा टप्पा आणि वेग मात्र मर्यादित ठेवून गोलंदाजी करताना फलंदाज जखडवून ठेवतोय भूपेश. हा फिरून नेण्याचा प्रयत्न होता, लेग साईडला फेकून नेण्याचा प्रयत्न अयशस्वी. धाव काही निघत नाही. निर्धावाचा चेंडू जातोय भूपेशाचा. भूपेश आपला गोलंदाजी मार्गकडे आत्मविश्वासाने जातोय. दोन चौकार म्हणून खेळतो येते. आता मात्र बॅटवरती चेंडू येत नाही. जोरदार अशी अपील केलेली पंचाकडे. हलकाचा कट होतो. यष्टेक्षा मात्र कुठेही चूक न करता झेल घेतो. पवन आता जातो मध्ये. अनापेक्षित असा धक्का म्हणावा लागेल गेम चेंजर संघाला. पवनच्या रूपामध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू खेळण्यामध्ये 4 चेंडूमध्ये एकही त्याच्या बॅटवरती चेंडू आला नाही. हलकासा कट होतो आणि यष्टेक्षा कुठे चूक न करता त्याला पाळण्याचा रस्ता दाखवतो. फेकीबद्दल एक धाव मात्र पूर्ण. हे खराब क्षेत्ररक्षण होते. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथे होतोय. खरं म्हणजे चेंडू हाताने अडवला जातो, पाय अडवत नाहीत. पण तरीही इथे क्षेत्ररक्षण आता चांगला होतो. शेवटचा चेंडू या षटकातील. भूपेश गोलंदाजी करताना शेवटचा चेंडू टाकतोय.
खेळाडू पुढे सरसे येतो, थोडासा चेंडू अंगावर आदळून चेंडू जातो यष्टी मागे आणि खरं उत्कृष्ट इथे यष्टीरक्षक लाभ आहे तो विजय वेगा संघाने अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण करतोय तो म्हणजे वेगा संघाचा खेळाडू उपयुक्त अशी कामगिरी करताना आपल्या संघाला धावसंख्या एवढं येते 71 71 अशा तऱ्हे 7 षटका संपल्या 7 षटकानंतर धावसंख्या होते 71 71 शेवटचं षटक कोण टाकतो आणि कुणावरती विश्वास दाखवला जातो कारण धावा रोखण्याचं मात्र इथे काम करावं लागणार 71 आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 6 चेंडू शिल्लक 6 चेंडू मध्ये किती धावा देतो पाहून हा गोलंदाज वैयक्तिक दुसऱ्या षटकाने संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो प्रवीण इथे मात्र पेनल्टी मिळणार आहे दोन्ही संघांना कारण आतापर्यंत 40 मिनिटाचा इथे खेळ झालेला आहे आपल्याला 30 मिनिटांमध्ये इथे खेळ संपवायचा होता 10 मिनिटापर्यंत एक्स्ट्रा घेतो अजून एक षटक बाकी आहे हा उत्कृष्ट चेंडू यष्टीवरून चेंडू जातोय फूल मारण्याचा प्रयत्न असफल होताना प्रवीण मध्ये टचिंग गोलंदाजी करतो व्यक्ती दुसरा षटक टाकतो शेवटचा षटक टाकतो आता 71 धावा झालेल्या पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती मोठं टार्गेट दिलं जातं काय प्लॅन आहे या फलंदाजाचा आता मात्र फोडून मारायला फटका फायनल क्षेत्रामध्ये चेंडू येतो क्षेत्ररक्षणामध्ये पायाने चेंडू उडवतो आणि तरी चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावा मिळतात इथे चांगला मुनाफा मिळतोय म्हणजे चांगला इथे फायदा होतोय तो म्हणजेच गेम चेंजर संघासाठी 4 धावांची बरकत आणि बॅट मध्ये 4 धावा मात्र मिळतात प्रवीण मात्र पाहूया कोणता तरी पुढचा चेंडू टाकतो फर्स्ट डॉक्टर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 नाशिक मध्ये खेळवली जाते हा यार करवत कुशल तेवढाच फटका चांगला इथे खेळतोय ग्राउंड शॉट मारताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातो चेंडू मधला उडवला जातो पुन्हा 2 धावा पूर्ण होतात थोडस मागे षटक पडतंय अगोदर एक चौकार बसला होता त्यानंतर 2 धावा एक वाईट सुद्धा गेला होता अशा तरी महाग षटक पडतंय हा उत्तम फटका जबरदस्त शॉट खेळताना सीमेरेषेजवळ चेंडू जातो आणि हा चौका काय फटके बाई हवेत मारलेला चेंडू आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू सीमेरेषेलगत टप्पा पडतो आणि 4 धावा मिळतात या फलंदाजाला उत्तुंग असे उंच फटके मारतो आणि आपल्या संघाचा धावफलक मात्र धावता ठेवताना आपला स्कोर मात्र वाढवताना आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातो हा फलंदाज रिव्हर्स मारायचा प्रयत्न सफल इथे म्हणजे ऑप्शनला टाकलेल्या चेंडू रिव्हर्स मारायचा प्रयत्न इथे थोडीशी चूक होते नजर घटी दुर्घटना घटी असं असतं परंतु इथे मात्र कुठेही संधी मिळत नाही विकेटची आणि शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग मधला प्रवीण याचा सामना करतोय
अमित एक उत्कृष्ट असा फलंदाज आतापर्यंत 2 चौकार मारून खेळतोय अमित. आपला उंचीचा बरोबर फायदा उठवताना लेग साईडला फिरून माझा आपला हलकाचा कट होतोय. इष्ट मागे चेंडू येते आणि 2 षटरक्षक चेंडू हरवताना इथे चेंडू मात्र अडवलाय. एक धाव पूर्ण झालेले का पाहूया किती धाव इथे मिळतात. तिथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एका क्षेत्ररक्षक मात्र चेंडू हातात घेऊन धावतो आणि स्टंपला चेंडू मिळतो. अशा तऱ्हे गडी बाद होतो. धाव संख्या इथे फक्त होते ते आतापर्यंत 2 धाव मात्र इथे मिळतात आणि गडी बाद होतो. अमित मात्र बाद होतो. पहिल्यांदा पडतो शेवटच्या चेंडूवरती हा धक्का अमितच्या रूपामध्ये. धाव संख्या होते 8 षटकांमध्ये आतापर्यंत गेम चेंजर संघाची 83 आणि 84 धावांची गरज जिंकायला. 84 टू विन वेदा ठाणे संघाला जिंकला आणि गेम चेंजर संघाने पहिल्या सामन्यामध्ये 116 धावा केल्या होत्या. 117 धावांचं आव्हान दिलं होतं इथे आर के वॉरियर्सला, परंतु आर के वॉरियर्स मात्र इथे पराजित झाला होता, विजय झाला होता. गेम चेंजर्स 2 गुण मिळवले होते गेम चेंजरने. आता इथे पुन्हा खेळताना दुसऱ्या सामन्यामध्ये 83 धावा केल्या. 84 धावांचं आव्हान दिलं आहे ते वेदा ठाणे संघाला. पाहूया कोणत्या तऱ्हेने वेदा संघ हे टार्गेट पूर्ण करतोय. 84 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी कोण येते पाहूया वेदा संघाकडून. गेम चेंजर संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. पंच मैदानामध्ये लक्ष द्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब. आपण इथे जवळजवळ 20 मिनिटं जास्त घेतलेली आहेत. वेदा ठाणे संघाने ताबडतोब सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. धावांचा टार्गेट वेदा ठाणे संघाला. पाहूया कोणत्या तऱ्हेने पार करतोय.
वेदा संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बॅटरची नावं सांगायची आहेत. हा पहिला चेंडूवरती प्रहार करताना पाहूया झेल घेण्याचा इथे प्रयत्न. एक टप्पा मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. राजांच्या बॅट मधून उंच गेलेला हा चेंडू. एक धाव मिळते राजाला. आपलं खातं उघडतो, आपल्या संघाचं खातं उघडतोय. 84 धावांसाठी खेळताना ही सलामीची जोडी राजन आणि प्रवीण गोलंदाजी करतोय इथे. नावेद लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू आलेला आहे आणि जबरदस्त चौकार इथे वसूल करताना काय फटकेबाजी करतो. पहिल्या चेंडूवरती उंच असा फटका मारला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार वसूल करतोय. चांगली गॅप तयार करतोय लॉंग क्षेत्रामध्ये आणि 4 धावा वसूल करतोय. आक्रमक होते. 84 धावांचं टार्गेट आहे. त्याला माहिती आहे की टार्गेट मोठं आहे. आपल्याला 8 षटकांमध्ये पूर्ण करायचं. 40 चेंडूमध्ये आपल्याला 84 धावा करायच्या आहेत. कठीण असं आव्हान आहे या संघासाठी, परंतु सोपं असं आव्हान करणारा हा संघ. पाहूया उंच फटका जबरदस्त प्रहार करताना हा चेंडू जातो सीमेरेषेजवळ चौकाराच्या दिशेने. 4 धावा उंच गेलेला चेंडू. ही मॅच शॉट, ही मॅच चौकार. काय फटकेबाजी इथे आपल्याला बघायला मिळते. काय प्रहार करतोय. उत्तुंग फटका मारताना लागोपाठ 2 चौकार मात्र इथे घेतोय तो म्हणजेच राजन. राजन नावाचा हा राज्य करतोय या आता गोलंदाजावरती. एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळतात. प्रवीणच्या बॅट मध्ये लागोपाठ 2 चौकार बघायला मिळतात. धाव फलक मात्र हा हलता ठेवताना इथे विजयाचा रथ हाकताना हे 2 सलामीचे फलंदाज आक्रमक होते. नावेद पुन्हा एकदा. हा मात्र सुंदर चेंडू. कमबॅक मात्र करतोय नावेद. हलकासा कट करतोय. ऑफसाइडला चेंडू जाताना एक धाव मात्र मिळते प्रवीण याला. राजन एक वेगळ्या स्टाईल मध्ये थोडासा उभा राहतोय खेळण्यासाठी. नावेदचा सामना करतोय. हा ऑफसाइडच्या बाहेर टाकलेला चेंडू. हा मात्र वाईटचा इशारा पंचांचा. एक अवंतशी धाव मिळते. चेंडू वाढतोय, धाव वाढतोय, वेळही वाढतोय. इथे मात्र दिशेने चेंडू जातोय तो नावेदचा. एक जबरदस्त अशी 2 संघ बलाढ्य संघ संघर्ष करताना एकमेकांसमोर. गेम चेंजर्स नाशिक यजमान संघ इथे खेळताना पहिला सामना जेव्हा खेळले त्यावेळी 116 धावा त्याने केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने 84 धावा करून मोठ्याचं टार्गेट दिलंय. हा मात्र उत्कृष्ट चेंडू. विराटला चेंडू जातो. 1 धाव मात्र नक्की मिळेल. क्षेत्ररक्षण मात्र इथे उत्कृष्ट होते. षटक प्रगतीपथावरती आहे ते नावेदचा. आतापर्यंत 12 धावा त्याने दिलेत. महाराष्ट्र षटक पडले. शेवटचा चेंडू टाकतोय नावेद. सामना करतोय प्रवीण. हा उत्कृष्ट चेंडू ऑफ साइडला यॉर्कर टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. कमबॅक मात्र करतोय आणि मात्र 12 धावांवरती रोखतोय नावेद.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो रवींद्र कुटे. 84 धावांचं टार्गेट तिथे पार करताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा केल्या आहेत वेदा ठाणे संघाने. भावे सोपं आव्हान तयार करतात काही दोन सलामीचे फलंदाज उत्कृष्टाचे फलंदाज. प्रवीण मात्र इथे आक्रमकांत एवढी चांगली साथ मिळते राजन याच्याकडून प्रवीणला. राजन मात्र एक तत्पर असा फलंदाज आहे. वेगळ्या स्टाईल मध्ये उभा थोडस क्रॉस राहतो स्टंपला. हा सरळ मारलेला चेंडू मिडॉफ क्षेत्रामध्ये चेंडू येते. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. एक धाव मात्र नक्की फेकी चांगली करतोय. एका धावते समाधान स्ट्राईक देतोय तो आता इथे राजन प्रवीणला. कारण त्याला माहिती प्रवीण एक बाजू सांभाळतोय. चांगल्या तऱ्हेने खेळतोय. चांगली फटकेबाजी करतोय. चौकार मारतोय. इथे धावा मात्र वसूल करतोय आणि म्हणूनच ही संधी मात्र तो देतोय एक धाव काढून प्रवीणला. आणि क्रिकेटमध्ये हे असंच करावं लागतं. जर आपला सहकारी चांगला खेळत असेल तर त्याला जास्त संधी देणं फार गरजेचं असतं. हा पुढे ससन मारलेला चेंडू निर्विकेट क्षेत्रामध्ये जातो. पाहूया सीमेरेषेच्या डोक्यावरून जाताना हा 4 धावांसाठी खणखणीत एकदम जबरदस्त हा चौकार प्रवीणच्या बॅट मधून. राजन मात्र कामगिरी चांगली करतोय. प्रवीणला संधी देतोय खेळण्याची. प्रवीण मात्र त्याचा फायदा उठवतोय. चौकारांची भरसत करतो. धावांचा पाऊस पडतोय. आपल्या संघाचा धावफलक धावता ठेवतो ना. आपल्या संघाचा विजेचा रथ मात्र हक्कानं दिसतोय प्रवीण. सलामीची जोडी ही मात्र उत्तुंग अशी फटकेबाजी करते आणि इथे समयोजित फलंदाजी करताना कलात्मक असे फटके मारताना इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. हे वेदा ठाणे संघाकडून 2 खेळाडू प्रवीण आणि राजन. आपल्याला एका तासामध्ये सामना संपवायचा. जास्त वेळ आपण घेतला होता. पहिली इनिंग संपली होती ती जवळजवळ 20 मिनिट आपण जास्त घेतली होती. दोन्ही संघांना पेनल्टी मिळणार. शेवटच्या क्षणी म्हटलं नक्कीच निर्णय घेतला जाईल जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर. पुन्हा एकदा गोलंदाजी करतो रवींद्र कुटे. सामना करतोय धडाकेबाजाचा फलंदाज आक्रमक प्रवीण. हा काय चेंडू टाकला. फसवा चेंडू अक्षरशः प्रवीण पुढे सरसावतो. स्टंपिंग इथे करतोय. पंचाकडे दाद मागताना आपल्याला दिसतोय हे सर्व खेळाडू. पाहूया जबरदस्त आत्मविश्वास या यष्टिरक्षकामध्ये. स्टंप मात्र जवळ टोकून घ्यायचे. पंचाने लक्ष द्या. स्टंप सरळ करा. मयूर कुठे स्टंप सरळ करून घ्या प्लीज. यष्टिरक्षक जोरदार अशी अपील केली होती पंचांकडे परंतु एक उत्कृष्ट असा निर्णय नाबाद ठरतोय प्रवीण. प्रवीणला एक मात्र संधी मिळते इथे. पाहूया संधीचा तो किती ते फायदा उठवतोय. रवींद्र पुन्हा धडाडोली मारा करतो. पंचांना पार करतो. फुलटॉस आणि रिव्हर्स मारला शॉट. स्लिप मध्ये चेंडू जातो. फटका बॅट वरती काही चांगला येत नाही. अशा तऱ्हेने हलकासा कट करताना एका धाव मात्र मिळते. इथे मात्र राजन होता. सामना होता रवींद्रचा. क्षेत्ररक्षक लावला जातो इथे. सेलिमच्या या क्षेत्ररक्षकामध्ये एक क्षेत्ररक्षक लावला जातो. हा जोरदार प्रहार जबरदस्त. पाहूया झेल होतोय का. झेल खाली येताना जोरदार असा प्रयत्न केला. उंच उडी मारली होती आणि हा चेंडू जातोय सरळ सीमेरेषेच्या बाहेर. ही मॅच षटकार. जबरदस्त शॉट आणि मोठा फटका. उंचचा फटका मारतो. परफेक्ट टायमिंग मात्र इथे साधतो तो म्हणजेच इथे राजन. आणि गोलंदाज तो रवींद्रवरती राज्य करतो. षटकार मारतो. 6 धावा वसूल करतो. आता मात्र स्वतः आक्रमक होतो. आतापर्यंत त्याने प्रवीणला साथ दिली होती की प्रवीणची चांगली त्या बॅटिंग फलंदाजी होत होती. पण आता मात्र स्वतः आक्रमक होतो. षटकार मारतो. अतिशय उंच आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू सरळ सीमेरेषेच्या बाहेर फेकून देतो. काय आक्रमण. 84 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून खेळताना हे 2 सलामीचे फलंदाज मात्र आता गोलंदाजाला मोठी हुकूमत गाजवत आहेत. हा पुन्हा जोरदार सार चेंडू येतो. सीमेरेषेजवळ एक टप्पा पडतो. चेंडू वाढवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सरळ वन बाउन्स चौकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना तुफान इथे आला आहे ते प्रवीण आणि राजन याचं. राजन मात्र शांत होता आणि शांतता पूर्वीच जे तुफान
जे आला आहे ते राजांचा एक षटकार एक चौकार मारतोय काय आक्रमक करतोय आक्रमण होतोय धुवाधार फलंदाजी करताना आतापर्यंत स्कोर होतो धाव संख्या होते ती 28 नो लॉस 28 जबरदस्त फलंदाजी करताना सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये होते 28 धावा आतापर्यंत सलामीला येऊन करतोय 84 धावांचं लक्ष्य मात्र ह्या दोघांसमोर आहे. दोन षटक संपल्यावर धाव संख्या 28 विकेट इथे काही मिळत नाहीये गेमच्या संघाला आता मोहित जैन मात्र इथे येतोय एक उत्कृष्ट फलंदाज अष्टपैलूचा खेळाडू मोहित जैन पहिल्या सामन्यामध्ये 35 धावा केल्या होत्या आता मात्र गोलंदाजी करतोय पाहू कोणत्या तऱ्हेने गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जातोय का धावा रोखण्याचं काम करतोय का वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय संघासाठी तिसरं षटक टाकताना मोहित जैन उंचीभराचा खेळाडू पाहू उंचीचा फायदा उठवतोय का बाउन्स करतोय का घुगरी टाकतोय कोणत्या तऱ्हेने टर्न करतोय बॉल स्विंग करतोय का पाहूया इथे मोहित जैन राजा स्ट्राईकला येतो धमाकेदार असा फलंदाज धमाका मात्र इथे करतोय राजन आणि प्रवीण आहा हळू सोडून दिलेला चेंडू हलकासा टाकलेला हा चेंडू प्रवीण मात्र एक धाव घेतोय स्ट्राईक लावतोय राजन मोहितचा पुढचा चेंडू हटवतो मारा लेफ्ट आर्म मारा करताना इथे विनाशताकडे चेंडू घेतो एक धाव मात्र नक्की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पैकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण काय दोघांमध्ये ताळमेळ काय कॉल मिळतो वा जबरदस्त फलंदाजी काय बहार आणलेला या दोन फलंदाजांनी खरोखर उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्या संघाला मात्र विजयपथावर घेऊन जातात प्रवीण आणि राजन समुचित फलंदाजी करताना आपल्या संघाचा धावफलक धावता ठेवताना हे दोन खेळाडू हा एक चांगला फटका पुन्हा एकदा ज्या संघाने इथे डॉक्युमेंट दिले नसेल त्याने कृपया डॉक्युमेंट इथे जमा करायचे आहेत बाकीच्यांनी ज्याने दिले नाहीत त्याने कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये आपले डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहेत म्हणजे पुन्हा एकदा मध्यंतराशी गोलंदाजी करताना सामना करतोय राजन इथे क्षेत्ररक्षक लावला जातो पुन्हा एकदा एक वेगळं इथे क्षेत्ररक्षक लावला जात आहे वेगळ्या तऱ्हेने क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते खास करून राजांसाठी काय गणित आहे मोहितचं खरोखर मोहित करतोय का एक क्षेत्ररक्षक लावून हलकासा कट होता खरं म्हणजे सरळ मारायचा प्रयत्न होता हलकासा कट होता पॉइंट मध्ये चेंज होतो पॉइंट मध्ये कुठे चूक न करता क्षेत्राच्या झेल घेतो पहिला धक्का मिळतोय तो म्हणजेच वेदा संघाला राजन मात्र पहिल्यामध्ये जातोय एक चांगली जोडी जमली होती चांगली भागीदारी मात्र इथे दोघांमध्ये होत होती राजन आणि प्रवीण याच्यामध्ये राजन बाद होतोय पाहूया आता त्याची जागा घेण्यासाठी होम डाऊनला जातोय विक्रांत नारकर धावांमध्ये 51 धावांची गरज अजूनही आहे वेगा ठाणे संघाला जिंकण्यासाठी आता मात्र एक गरीब बाद होते तो म्हणजे राजांच्या रूपामध्ये विक्रांत जातोय प्रवीणला साथ देण्यासाठी कोणत्या तऱ्हेने साथ देतो पाहूया आता 51 धावांची अजूनही गरज आहे 32 चेंडूमध्ये कठीण असं आव्हान अशक्य असं आव्हान आहे वेगा ठाणे संघाला अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट इथे आपल्याला बघायला मिळतोय
नियोजन पुण्यात आपल्या गोलंदाजी मार्का तयार होता. यशस्वी असा हा गोलंदाज मोहित फसवा चेंडू टाकला होता आणि त्या जाळ्यामध्ये अडकला राजन. कव्हर मध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षण तिथे 1 धाव मात्र नक्की मिळते. पैकी एकने 2 धाव मात्र घेतले. 14 धाव मात्र एक मिळते प्रवीण आणि विक्रांत याला. नक्की हा सामना तिथे जाणार. शेवटच्या चेंडू मध्ये सामना रंगणार आहे मात्र वेदा आणि चेंजर या 2 संघांमध्ये हे मात्र नक्की. दोन्ही बलाढ्य संघ आहेत एकामेकासमोर झुंजून आपल्याला बघायला मिळत आहेत. उत्कृष्ट खेळाडू खेळताना इथे या मैदानामध्ये हलकासा कट करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न इथे होता. चेंडूला इथे सन्मान देताना आपल्याला बघायला मिळतोय प्रवीणच्याकडून. अशा तऱ्हेने हे षटक संपलं. धाव संख्या 35, एक गडबड 35. दुपारचा प्रहार होता चालू आहे. हा तिसरा सामना होते. ग्राउंड क्रमांक 1 वरती खेळला जातो. गेम चेंजर वर्सेस वेदा ठाणे या 2 संघांमध्ये. गेम चेंजर संघाने पहिला सामना जिंकलेला आहे. वेदाला मात्र आता हा सामना जिंकावा लागेल. पहिल्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे परंतु हा सामना नक्कीच ना करो या मरो अशा स्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे आणि गुण तक्त्यामध्ये अग्रेसर व्हावं लागणार आहे. विशाल हा उत्कृष्ट चेंडू इथे मात्र एका धाव मिळते. खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होते. लेग बाईचा इशारा पंचांकडून. गेम चेंजर एक उत्कृष्ट संघ या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना आणि खरोखर त्याला कोण चॅलेंज करताय का पाहूया. विनोद क्षेत्रामध्ये पूल केलेला हलकासा चेंडू एक धाव मात्र मिळते. एखाद्या समाधान थोडसा खेळ आता संत झालाय. राजन बाजाला त्याच्यावर दबाव मात्र नक्की प्रवीण आणि विक्रमवरती असणारा एक गडी बाद होतोय. एक गडी बाद झाल्यानंतर नक्की दबाव मात्र वाढतो आणि सलामीचा फलंदाज आणि धडाकेबाज फलंदाज पावलांमध्ये परतला आहे. आता मात्र जबाबदारीने खेळताना हे 2 खेळाडू मोठी जबाबदारी या 2 खेळाडूंवरती आहे. फुलटॉस चेंडू होतो हलकासा कट होतो. स्लिपमध्ये चेंडू जात असताना एक धाव मात्र नक्की मिळते. इथे आता ह्या दोघांमध्ये भागीदारी लावलेली 28 धावांची भागीदारी केली होती राजन आणि प्रवीणने. आता बघा विक्रांत आणि राजन मध्ये किती धावांची भागीदारी होती आपण पाहूया. 1400 धावांचे टार्गेट डोळ्यासमोर असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आली होती. उत्तुंग असे पटके मारताना चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. वेगवेगळा रथ मात्र हाकताना प्रवीण आणि आता विक्रांत ऑप्शनच्या बाहेर गेल्याच्या जोरदार अशी आपण पंचांकडे. त्यांचं मत आपल्या मतात होता. सुनील बिराजदार आणि त्याच्याबरोबर डाव्या साईडला उभे आहे ते नवी गोष्ट. लेफ्ट आर्म राऊंड रॅकेट मारा करताना उत्कृष्ट गोलंदाजी करतोय विशाल. खरोखरच टचून गोलंदाजी करतोय. फलंदाज जखडून मात्र ठेवलं. या षटकामध्ये मोठ्या फटके मारायची संधी त्यांना बॅटवरती काही चेंडू देत नाहीये आणि आपल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी मार्कडे येतोय विशाल आणि विशाल गोलंदाजी करतोय. विशाल स्कोर जो त्याने उभा केलेला आहे ठाणे संघासाठी
त्याच्यावरती मात्र दबाव टाकण्याचा अंकुश ठेवण्याचं काम मात्र करतोय विशाल. व्हायचा इशारा पंचांचा, अपील करायचा प्रयत्न, दबाव टाकण्याचा प्रयत्न विशाल याचा होता, पण तो व्हायचा इशारा होता. 1 त्याची धाव मिळते. सामना करतो विक्रांत. विक्रांतच्या बॅटवरती चेंडू येत नाही, टप्प्यामध्ये चेंडू येत नाही आणि त्याच्या बॅटवरून धावा अजून निघत नाही. थोडं चाच पडतोय का, कुठेतरी त्याची नजर स्थिर होते का पाहूया. खरं म्हणजे इथे एकाग्रता फार महत्वाची असते. हा उत्तुंग फटका मात्र बऱ्याच वेळानंतर विक्रांतच्या बॅट मधून हा जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंगाचा षटकार, टार्झन षटकार म्हणावं लागेल इथे. थोडं शांत होता इथे विक्रांत, परंतु आक्रमक होता, एक षटकार मारतोय, आपल्या संघाची धावसंख्या वाढवतो. अशा तऱ्हेने 4 षटकार संपले. 4 षटकानंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 45. जास्त वेळ घेऊ नका, पंचांना इथे ताकीद देण्यात येते. लवकर सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. आपण अगोदरच हा सामना उशिरा खेळतोय. कृपया पंचांनी लक्ष द्या, लवकरात लवकर खेळा. आणि दोन्ही संघांना नम्र विनंती की वेळेवरती आपण खेळायचं इथे, जास्त वेळ न घेता आपण खेळायचं आहे. अजून 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. वेदा ठाणे संघाला जिंकण्यासाठी पाहूया आव्हान पार करतोय का. 24 चेंडू 39 धावा, नक्कीच जमेची बाजू आहे ठाणे संघाला, जिंकण्याची मात्र संधी आहे ठाणे संघाला. पण तेवढाच इथे तरबेज आहे, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजेच गेम चेंजर संघ. आणि खरोखर चेंज करणारा, ते पूर्ण गेम चेंज करणारा संघ म्हणून इथे मगापासून आपण पाहतोय गेम चेंजर. पहिल्या सामन्यामध्ये 116 धावा केल्या होत्या, मोहित जैनने 35 केल्या होत्या, त्यानंतर विशालने 34 धावा केल्या होत्या. आणि आता इथे मात्र पुन्हा एकदा हा गेम चेंजर खरोखर गेम चेंज करतोय का पाहूया वेदा ठाणे संघासाठी. उमेश वाईस कॅप्टन इथे गोलंदाजीसाठी येतो का पाहूया. आणि विकेट किपरची जबाबदारी पार पाडतोय तो म्हणजेच इथे उमेश नाही. मोहित गोलंदाजी करताना एड मात्र चेंज करतोय, गोलंदाजी करतोय, बदल करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. साईड मात्र बदलतोय आणि गोलंदाजी करतोय. बॉक्स म्हणून त्याने अगोदर इथून गोलंदाजी केली होती, आता मात्र तो पहिल्याच्या दिशेने गोलंदाजी करतोय. मोहन पुन्हा एकदा एक भरोशाचा आणि अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. रिवर्स मारला फटका आणि हा चेंडू जातोय सरळ शिमेरेषे लगत चौकार. काय गॅप तयार करतोय, उंच फटका मारतोय, क्षेत्ररक्षणाला संधी देत नाही, क्षेत्ररक्षक डोक्यावरून जातोय सरळ सीमेरेषेच्या बाहेर चौकार. काय फटकेबाजी करताना उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज सरळ इथे क्रॉस होतोय आणि रिव्हर्स फटका मारताना 4 धावा मात्र वसूल करतोय.
काय फलंदाजी इथे बघायला मिळते. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळताना आपल्याला बघायला मिळतात. उत्कृष्ट खेळाडू आणि हा कुंभमेळा आज भरला आहे तो म्हणजे ह्या नाशिक शहरामध्ये. वाघे स्टेट असोसिएशन्स आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन ह्या दोन असोसिएशन मध्ये ही स्पर्धा इथे पार पडताना धावसंख्या होते आतापर्यंत 49 हा उत्कृष्ट चेंडू कमबॅक मात्र करतो हा गोलंदाज. मोहित मात्र फार हुशार हा खेळाडू आहे. एक चौकार त्याला बसला होता, त्याला माहिती होतं की हा आता रिव्हर्स शॉट मारतोय तर अगोदर त्याला स्लो चेंडू टाकतोय आणि पायावरती चेंडू होता तो ऑफ साईडला खेळतोय. काय गोलंदाजी करतोय, काय डोकं वापरतोय. शांत डोक्याने विचार विनिमय करून गोलंदाजी करताना इथे मात्र जखडून ठेवण्याचं काम मात्र केलंय मोहित जैनने. एक हुकूमत गाजवतो खरोखरच हा राजा माणूस. सरळ समाराला फटका इथे मात्र चेंडू उडतोय. दोन्ही संघांना एक समान संधी इथे जिंकण्याची आहे. गेम चेंजर्स आणि वेदा ठाणे दोन संघांमध्ये पाहूया कोण विजय होतोय, कोण जिंकतोय, कोण जितेगा कोण हारेगा. जो जीतेगा वही सिकंदर कहलाएगा ये मैच में. फुलटॉस चेंडू होतो, हा कसा कट होतो, पूल करताना चेंडू जातो सरळ कव्हर मधून सरळ सीमेरेषेच्या बाहेर जबरदस्त गॅप. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू जातो सीमेरेषेच्या बाहेर चौकार. इथे चौकारांची बरसात मात्र या संघाकडून आपल्याला बघायला मिळते. बॅटर मारतोय फोर, बॉलरच्या जीवाला गोड, बॉलिंग वर बसतोय सिक्सर बघून येथे चक्कर अशी फलंदाजी करताना हे दोन फलंदाज ठाणे संघाचे. मोहित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कडून वेगवानाची गोलंदाजी करताना राईट मध्ये मारा करतोय. राईट गोलंदाजी करताना राऊंड विकेट मारा करतोय. तो आता बदल करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. लेग साइड हलकासा पूल करताना इथे 2 धावा मात्र नक्की मिळत आहेत. संध्याकाळी जरा कॉल करतो. हॅलो सर, संध्याकाळी कॉल करतो. हां मी जरा बिझी आहे इथे. हॅलो हां 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 नक्की आठवण करतो मी 8च्या नंतर. ओके हा उंच पटका सरळ मारला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि हा मात्र झेल कुठे चूक न करता सोपा झेल करतोय. इथे षटक संपलं. या षटकानंतर धावसंख्या होते आतापर्यंत 56. पाच षटकांवर धावसंख्या 2 गडी बाद 56. एक जबरदस्त खेळ होता बघायला मिळतो आपल्याला. 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. 3 षटक शिल्लक, 18 चेंडू शिल्लक, 28 धावा पाहिजेत. 7च्या सरासरीने ते धावगती राखायच्या. इथे आता मात्र संयमाने खेळावं लागेल ठाण्याला. आणि ठाण्याला जर आपलं खातं उघडायचं असेल गुणांचं तर इथे बरं संयमाने खेळून फलंदाजी करावी लागेल. कारण आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला होता. दुसरा सामना आता होतो तो गेम चेंजर संघाबरोबर. गेम चेंजर संघ पहिला सामना जिंकलेला आहे. वेदाला मात्र इथे जिंकावं लागेल. करूया मरो या स्थितीमध्ये खेळावं लागणार आहे वेदा ठाणे संघाला. 28 धावांची गरज अजूनही. 18 चेंडूमध्ये 7 धावा
प्रत्येक षटकामागे करण्याची गरज आहे. इथे मात्र नक्की आता समयोचित फलंदाजी करावी लागेल आणि आपल्या संघाला विजय करावा लागेल. ही मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे प्रवीण या फलंदाजावरती. चार चौकार म्हणून खेळतो प्रवीण. आतापर्यंत सलामीने आलेला फलंदाज उत्तम अशी फटकेबाजी करतो, उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना हा बॅटर मात्र इथे चांगला तळपतो आता या उन्हामध्ये. यारकर ऑफ साइड टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाताना इथे 2 धाव मिळतात का बघा. फेकी येते, दुसरी फेकी येते, इथे सरळ मारलेला चेंडू परंतु क्रीज मध्ये पोहोचतोय हा बॅटर. दोन धाव मिळतात. अजूनही 26 धावांची गरज. गोलंदाजी करतोय इथे विशाल. हारीवरचा फटका पाहूया. क्षेत्ररक्षक तिथे जरा चेंडू अडवतोय. एक धाव मात्र नक्की मिळेल. एक धाव समाधान. कौस्तुभ मात्र स्ट्राईकला येतोय. प्रवीणला चांगल्यापर्यंत आता सहकार्य नक्कीच करेल. त्याला माहिती आपल्याला जिंकायचं आहे, आपलं खातं उघडायचं आहे इथे पॉइंटचं. हा काय चेंडू टाकला, उत्कृष्ट चेंडू या सामन्यातील विशालचा. ऑफच्या बाहेर आलेला चेंडू, निर्धार चेंडू जातोय. आत्मविश्वासाने आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना विशाल. इथे मात्र चेंजर संघाची फलंदाजी आपण पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये 116 धावा केल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये आता 84 धावा केल्या. उत्कृष्ट गोलंदाजी ही चांगली होते गेम चेंजर संघाकडून आणि क्षेत्ररक्षण ही चांगले होते. कुठे चेंडू होता, थोडासा बॅटच्या समोर टप्पा टाकलेला होता. अंगावर चेंडू येतोय फलंदाजाच्या, तेवढं चांगल्या तऱ्हेने खेळून काढतोय. एक धाव मात्र मिळते. इथे मात्र दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करताना हलकासा पूल करताना सरळ मारलेला चेंडू मुलांच्या मध्ये गेलेला चेंडू तो पुढे 2 धावा होतात का पाहूया. परंतु धावबाद होतो हा फलंदाज कौस्तुभ मात्र धावबाद होतो आणि पायामध्ये परत. खरं म्हणजे गरज नव्हती इथे धावबाद होण्याची, आपली गरज होती इथे थांबण्याची, पण बाद होतोय कौस्तुभ आणि पायामध्ये परत. लेट झाले. हाँ सर, किती लेट झाले? चल रही मैच है अभी. 14 बॉल 24 चाहिए सामने वाले को जीतने के लिए. विकेट अभी तीसरी गई है, रन आउट 13-23 लगता है. 17 मिनिटे लेट आहे हा सामना. आम्ही पुन्हा सांगतोय पहिली इनिंग व्यवस्थित होती ना, ती 20 मिनिटं लेट होती. पहिल्या इनिंगला लेट झाली, 20 मिनिटं लेट होती पहिली इनिंग. कोण आहे नेक्स्ट नेक्स्ट मॅच कोण दिले नाही तर तुम्हाला मॅचेस लिहून. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन याच्यामध्ये बॅट्समन इथले मॅच कोणते येतात? थांबा, याच्यामध्ये असेल. मोरे सरांना ए अरे ते बॅनर लावायचं का? कुठे गेलाय तो? हा उत्कृष्ट चेंडू. खरोखर जबरदस्त गोलंदाजी करताना विशाल आता मला टिचिंग गोलंदाजी करतो. अशा तऱ्हेने षटक संपलं. या षटकानंतर धावसंख्या होते 3 गडी बाद 61. 12 चेंडूमध्ये 23 धावांची अजूनही गरज. पुढील सामना होणार आहे तो आरके वॉरियर्स आणि एटीएम पालघर या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आपल्या मेहनती कुटुंबाच्या पुढील सामन्यासाठी. तर आरके वॉरियर्स आणि एटीएम पालघर अजूनही
3 सामने होणार आहेत तर कृपया फटाफट इथे सामने खेळवायचे आहेत. बारा चेंडूमध्ये 23 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे ती आता वेदा ठाण्याला मुश्किलच आव्हान होत चाललं. इथे मात्र आता या 2 खेळाडूंना आपल्या संघाला विजय करण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल, टिकून राहावं लागेल, संयमाने फलंदाजी करावी लागेल. नजर अटी दुर्घटना घटी असं न करता मात्र इथे स्थिर राहून एकाग्रता ठेवून इथे फलंदाजी करावी लागणार आहे. प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज आहे. मोठे फटके न मारता विकेट न गमावता इथे खेळावं लागणार आहे. नावेद खान गोलंदाजी करतोय, सामना करतोय भूपेश. पुढील सामना होतो RK वॉरियर्स पिंपळगाव वर्सेस ATM पालघर. दोन्ही संघाच्या कॅप्टनने कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पालघर वर्सेस RK वॉरियर्स पिंपळगाव. तुम्ही ATM पालघर संघाचा कॅप्टन चल चल कवर कर, कुछ नहीं डॉट ले. टॉस उडवला जातोय. टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया आणि महाराष्ट्राचे सेक्रेटरी माननीय मीनाक्षी गिरी मॅडम RK वॉरियर्स पिंपळगाव आणि ATM पालघर या 2 संघांमध्ये नाणेफेक करवताना पालघर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. हार्दिक अभिनंदन पालघर संघाचा. काय निर्णय घेतात पाहूया. आपला संघ सहकार्याने विचारतात काय घ्यायचं आपण, फिल्डिंग का बॉलिंग. तर बॉलिंग घेतलेली आहे. हार्दिक अभिनंदन पालघर संघाचं आणि RK वॉरियर्स सुद्धा हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. इथे मात्र सामना अटीतटीचा होतोय. मी मगाशी म्हणालो होतो शेवटपर्यंत हा सामना नक्की रंगणार आहे आणि नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत आपण हा सामना पाहणार आहोत. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाते सर कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षेत्री हजर आहे. एकच धाव मिळते. एका धावचं समाधान मानावं लागेल. अजूनही एक म्हणालो होतो की गेम चेंजर संघ हा उत्कृष्ट संघ आहे. बॅटिंग बॉलिंग फील्डिंग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करतोय. आतापर्यंत आपण पहिला सामना उत्कृष्टपणे खेळला होता. दुसरा सामना सुद्धा आता वेद संघाबरोबर चांगल्या तऱ्हेने खेळताना आपल्याला दिसतो. बॉलिंग बॉलिंग एकदा मात्र नक्कीच मिळेल. इथे संयमाने फलंदाजी केली जाते. मोठे फटके बसत नाहीये. परफेक्ट टायमिंग इथे होत नाहीये फटक्यांसाठी. एकदा मात्र नक्की मिळते. पण प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज आहे आपल्याला. इथे 1 धाव घेऊन आपलं काही होणार नाहीये. 1-2 रन लेकर क्या करोगे, छक्के मारे बिना मजा नाही आता. तर इथे मात्र गरज आहे आता आक्रमक होण्याची. हा जबरदस्त शॉट आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. इथे 1 धाव मिळते. पुन्हा एकदा समाधान. इथे मात्र जखडून ठेवलंय या गोलंदाजाने, या 2 फलंदाजांना. काय टिचून गोलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षक एवढे चांगल्या तऱ्हेने इथे क्षेत्ररक्षण करत चेंडूवर होतात. फिल्डिंग मात्र इथे खरोखरच उत्कृष्ट होते. एकदम बेस्ट फिल्डिंग या गेम चेंजर संघाची आपल्याला बघायला मिळते. उलटा चेंडूचा प्रहार, जबरदस्त उत्तुंग असा चेंडू हवेमध्ये जातोय आणि हवेला गवस निघालणारा चेंडू, हवेला भेटून जाणारा चेंडू सरळ जातो शिबेऱ्याच्या जवळ. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाज बाद होतो. मोठा धक्का. मोहित जैन याने उंच असा खेळाडू, उंच पुरा खेळाडू, झेल घेण्यामध्ये माहिर असलेला, कुठे चूक न करता फलंदाजाला बाद करतोय आणि मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला योगदान देत आहे. पाचव्या चेंडूवरती गरीब बाद केला. शेवटचा चेंडू नावे त्याचा बरोबर. आता पाहूया काय होतं या शेवटच्या चेंडूवरती. 7 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. काय अठ्ठेचाळीस सामना. तरी मी म्हणतो हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की रंगेल. जगदीश काय वाटतं तुला? शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की हा सामना जाणार आहे हे मात्र नक्की. कारण वेदा ठाणे संघ बलाढ्याचा संघ आहे. जबरदस्त फलंदाज आहेत आतापर्यंत.
आता कोण खेळतोय प्रेम आणि भूपेश. आता मात्र मदार आहे ते प्रेम आणि भूपेश वरती एक उत्कृष्ट खेळाडू आहेत हे वेदा ठाणे संघाचे. काय मदार असणार आहे पूर्ण विश्वास या दोन खेळाडूवरती. 7 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. शेवटचा चेंडू या 7व्या षटकातील नावेकचा. नावेकचा पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील 7व्या षटकातील. आणि वाईटचा इशारा आहे कवंदाशी धावमध्ये चेंडूवरती एक वेळ वाढते. खरं म्हणजे सरळ चेंडू टाकला पाहिजे तर थोडंसं वाईट टाकण्याचा प्रयत्न ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतो आणि वाईट चेंडू जातो. एक कवंदाशी धाव मिळते. 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. ती म्हणजेच इथे वेदा ठाणे संघाला जिंकण्यासाठी. काय उत्कृष्ट खेळ खेळतोय. 7 चेंडू 14 धावा. क्या बात है, क्या खेळ, क्या क्रिकेट आहे. 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. हा हलकाचा कट होतोय यष्टीरक्षकाच्या जवळ चेंडू जाताना. इथे मात्र एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. डायरेक्ट पिकी इथे करते. खराब थ्रो इथे होते. खराब क्षेत्ररक्षण होते. मोक्याच्या क्षणी इथे 2 धावा मात्र एक्स्ट्रा मिळतात वेदा ठाणे संघाला. इथे काही गरज नव्हती आपल्याला मारायची. 1 धाव आपण दिल्याची तिथे 2 धाव. एकूण 3 धाव आपल्याला इथे मिळतात. अजून 11 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. अशा तऱ्हेने 7वं षटक संपलं. 7 षटकानंतर धाव संख्येमध्ये आतापर्यंत 4 गडी बाद 73. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. काय सामना, काय इथे समीकरण जे येत आहे. प्रत्येक इथे षटकामागे 2 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची गरज जी सुरुवातीपासून होती ते आतापर्यंत आक्रमक थोडेसे 2 षटके होती. हे पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा झाल्या होत्या. काय उत्कृष्ट फलंदाजी केली होती राजन आणि प्रवीण याने. पण नंतर मात्र जसे विकेट इथे गेले आणि त्याप्रमाणे दबाव मात्र वाढतो तो वेदा संघावरती. आणि दबावात्मक खेळ खेळताना आता मात्र 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. जुगान आता हा जो दबाव जुगारून खेळावा लागेल भूपेश आणि प्रेम याला. 11 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. बॉलर येतोय शेवटचा चेंडू आणि विश्वास दाखवला जातो नितीन मस्के याच्यावरती. पाहूया उत्कृष्टाचा हा गोलंदाज आहे. गेम चेंजर संघाचा खरोखरच गेम चेंजर संघ खरोखर हा गेम चेंज करतोय का. पारडं मत दोन्ही संघाला आहे. पाहूया कोण जिंकतोय. गेम चेंजर जिंकतोय का गेम चेंज करून काय वेदा ठाणे गेम चेंज करतोय आपण पाहूया. प्रेम खेळतोय स्ट्राईकला. ग्राउंड शॉट स्ट्रेट ड्राईव्ह जबरदस्त फटका मारताना सरळ चेंडू जातो. चेंडू मात्र हरवला जातो. फेकी येईपर्यंत फलंदाज मात्र पोहोचतोय. 2 धावा. 9 धावांची अजून गरज 5 चेंडूंमध्ये. 5 चेंडू 9 धावा. मस्के गोलंदाजी करताना आपल्याला बघतो. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. 9 धावांची अजून गरज आहे. 8-8 सामना मात्र नक्की होतो. रोम हर्षक मात्र सामना इथे होतो आणि शेवटचा चेंडू नंतर नक्कीच सामना रंगतदार होतो. इथे 1 धाव मिळते. 4 चेंडू 8 धावांची गरज. अजून प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज. 2 चौकोरांची गरज आहे. 1 षटकार 1 चौकोरांची गरज आहे. पाहूया इथे मात्र विकेट पाहिजे 5 गेम चेंजर संघाला. 8 धावांची गरज आहे वेदा ठाणे संघाला. नितीन मस्के गोलंदाजी करताना दबाव मात्र दोन्ही संघांवरती. पाहूया मस्के दबाव जुगारतोय का आणि गोलंदाजी करतोय का. हा उंच मारलेला चेंडू हवेमध्ये गेलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जातो सरळ. पाहूया त्यांचा काय निर्णय देतो. चौकार होतो का षटकार होतो. चांगला असा जबरदस्त प्रयत्न केला होता जेल केल्याचा आणि या तऱ्हेने जबरदस्त टार्जर असा षटकार जातोय. 6 धावा मिळत आहेत. आता का पार्ट फिरतोय ते वेदा ठाणे संघाकडे. मी म्हणालो होतो की शेवटच्या चेंडू पर्यंत हा खेळ नक्की रंगणार. हा सामना नक्की होणार. 30 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. पाहूया कोण जिंकतोय इथे कोण हरतोय. पण जो जितेगा वही सिकंदर. आणि
हारकर जो जो जितकर मी हारताय हे बाजीगर कहलात आहे. पाहूया बाजीगर संघ आता गेम चेंजर होतं का पाहूया आपण. एक जबरदस्त इथे फलंदाजी बघायला मिळते. भूपेश मात्र इथे षटकार मारतोय. नशीब म्हणतात तर हे नशीब आहे. भूपेशला एक षटकार मिळतोय इथे. हा सरळ मारलेला फटका पाहूया. सीमेरेषेजवळ चिडवण्यात जातो. एक धाव मिळतात, 2 धावा गेल्या जातील आणि विजयी धाव होते का पाहूया इथे. पैकी